लाडकी बहीण योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळतोय। अर्ज घेण्याकरता महसूल तसंच सेतू कार्यालयावर महिलांची झुंबड उडाली आहे। दरम्यान या योजनेच्या कागदपत्राकरता महसूल अधिकाऱ्यांकडून पैसे उकळले जात असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय, तर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। यावरून राजकारणही रंगलंय। रत्नागिरी, सोलापूर, पंढरपूर, नंदुरबार, अमरावती या राज्यात ठिकठिकाणी सध्या हे चित्र पाहायला मिळते। ही गर्दी आहे राज्य सरकारनं जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी। नुकतंच राज्य सरकारनं या योजनेची घोषणा केली आहे। लाडकी बहीण योजनेचा अर्ज घेण्यासाठी तसंच आवश्यक कागदपत्र घेण्यासाठी या महिलांनी इथं गर्दी केली आहे। खरं तर 15 जुलैपर्यंत महिलांना अर्ज दाखल करता येणार आहेत, मात्र सेतू केंद्रावर महिलांची आत्तापासूनच गर्दी पाहायला मिळते। 8 रंग सांगितले आम्हाला डॉक्युमेंट काढायसाठी। लाडकी बहीण तर म्हणून राहिले, पण लाडकी बहीणच्या मग किती मोठे डॉक्युमेंट लावले, एवढे मोठे आम्ही कधी करा। लहान लहान लेकरं त्याच्या मग पैसे पण नका त्यांनी जास्त, 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, डंपे द्या। आम्ही 9 वाजतापासून आहे। डोनेशन, उत्पन्न आणि ते झेरॉक्स वगैरे, आणि त्याचे पण पैसे भरपूर लागत आहे। त्याच्यामुळं थोडंसं आणि रांगेमुळे तर आणखीनच त्रास होत आहे आम्हाला। 15 दिवसच मुदत दिलेली आहे, तरी वाढवून दिली पाहिजे। गर्दी लोकांची जास्त होत आहे आणि सगळे कागदपत्र वगैरे गोळा करेपर्यंत वेळ लागणारच ना। एकीकडे महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी महसूल कार्यालयात गर्दी केली आहे, तर दुसरीकडे अर्ज भरण्याच्या नावाखाली गरजू महिलांची आर्थिक लूट केली जात असल्याचं समोर आलंय। अमरावती जिल्ह्याच्या सावंगी गावातील तलाठी तुळशीराम कंठाळे लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून प्रत्येकी 50,000 रुपये घेत असल्याचा आरोप करण्यात आला होता। त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। विधानसभेत देखील त्याचे पडसाद उमटले। ही योजना ओपन एंडेड पाहिजे, प्रत्येक महिलेचा अधिकार आपण दिला पाहिजे। ज्याप्रमाणे दिल्लीच्या UPA सरकारने अधिकारावर आधारित आम्ही कायदे केले होते, तसा कायदा केला पाहिजे। ही योजना फक्त निवडणुकीपुरतं आणण्याची पुन्हा बंद करायची योग्य नाही आहे। आणि त्याचबरोबर या योजनेमध्ये 21 वर्षाच्या वरील अविवाहित महिलांना घेतलेलं नाही, त्यांना वगळलेलं आहे। त्यांचा काय दोष आहे? एखाद्या भगिनीचं जर लग्न झालं नसेल किंवा ती करणार नसेल तर तिला ही मदत मिळणार नाही। आणि त्याचबरोबर 60 वर्षाच्या वरच्या महिलांना त्यांना कोणी सांभाळणार नाही, त्यांनाही या योजनेतून वगळणं चुकीचं आहे। बाबा, आपल्याला नम्रपणाने मी सांगेन, आपल्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे। निवडणुकीपुरती योजना आणली आणि पुन्हा निवडणुकीनंतर बंद करणार, परत एकदा फॉल्स नरेटिव्ह। असं नाहीये बाबा। योजना करताना शासनाने सभागृहामध्ये जाहीर केली आणि त्याला काही कालमर्यादा नाही दिलेली की 6 महिन्यासाठी आहे, वर्षासाठी आहे। ही योजना कायम चालू राहणार आहे। त्यामुळे या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नये की ही योजना निवडणुकीपुरती आणली आणि पुन्हा बंद होणार आहे। काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला। लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत। 21 ते 60 वयोगटातील महिलांना याचा लाभ घेता येईल। विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी ही योजना आहे। मात्र त्यासाठी सरकारनं काही अटी घातल्या। लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। लाभार्थीच्या कुटुंबातील एकही व्यक्ती आयकर भरणारा नसावा। तसंच कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत असेल अथवा सेवानिवृत्त असल्यास अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। 5 एकरापेक्षा जास्त शेती असलेल्या कुटुंबातील महिलेला ही योजना लागू होणार नाही। घरात 4 चाकी वाहन असल्यास महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।